बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमच्या भरोसा आहे आमची जिम्मेदारी। आपण पाहत आहात NCN न्यूज। सरकार असं म्हणतंय की 6 लाख हरकती ज्या आहेत त्या अध्यादेशावरती आलेल्या आहेत आणि त्याची प्रत्येक हरकतीची जी काही कारवाई आहे ती पूर्ण करावी लागते आणि त्यानंतर या संदर्भातला निर्णय घेतला जाऊ शकतो। त्याला वेळ लागेल, त्याला वेळ लागेल असं सरकार म्हणतंय। सांगा ना, मान किती लागत सांगायला पाहिजे का नाही? साधारणपणे 6 महिन्यापर्यंतचा कालावधी 6 लाख हरकतींसाठी लागू शकतो असा एक अंदाज व्यक्त करतो। एक 6 वर्ष घेता का? 6 वर्ष घेऊ आम्ही विचार करू, मराठा समाजाला बोलून घेऊन पुन्हा एकदा बैठक घेऊ, पुन्हा एकदा लढायला सज्ज होऊ। छत्रपती शिवराय सांगायचे मावळा कामी नाही आला पाहिजे। जर तो कामी येण्याचं काही दिवस दिसत असले पुढं एका मिनिटात माग सरका, कारण तोच मावळा पुढं किल्ला जिंकून देईल आणि अन्यायाविरुद्ध लढण। आज कामी येऊ देऊ नका। गाडी का वळून गाडी वळून लावा कोणाची तेवढा वेळ जो सरकारला द्यावा लागणार आहे तर तेवढा देणार आहात का? 1 घंटा ही नाही, आता तर नाही। आता शिंदे साहेबांनी आणि देवेंद्र फडणवीसनी शान व्हायचं, लाट उसळायच्या आत हे थांबवायचं। आणि मी आंदोलन चालवताना शहाणपणाने चालविलं तर ठिकाण छत्रपती शिवरायांचा विचार सांगतो, पुन्हा तेच सांगतो, मावळा कामी आला नाही पाहिजे। आणि रात्री यांना मावळा कामी आणायचा होता, यांनी 350 गाड्या आणून लावून ठेवल्या होत्या पुढं आणि अंधारात माता मावल्या संघ होत्या। मूर्ख ठरलो असतो मी रात्री, मूर्ख माता मावल्या पुढे घेऊन जाणं, कारण रात्री काय करणार होते हे तुम्हालाही चांगलं कळतंय। त्यामुळं आपण एक बी मावळा कामी जर नाही येऊ दिला छत्रपती सांगायचे तर तोच मावळा उद्याच्याला विजयाचा गुलाल उधळून दाखवेल। पोरांनो, हारायचं नाही, खचायचं सुद्धा नाही। उलट आपण एक लढाई जिंकलोच म्हणायचं आज। हो, त्यांनी सागर बंगल्यावर आमंत्रण दिलं तर त्याला आडवं करायला लागलं सगळ्याला। आज जिंकलो, तो हारला। आता फक्त सगळ्या अंतरवालीकडे चला आणि सगळ्यांनी शांततेत आपण आपल्या गावाकडे जा। संचारबंदी आहे ना, काही शब्द पाळा। पुन्हा आता आपण जिंकलो, पुन्हा सगळ्या सवऱ्यांचा आपणच जिंकू। आपल्या लोकांना त्रास होता कामा नये, लक्षात ठेवा मी काय बोलतोय ते। त्याच्यामुळे अंतरवाली येण्यापेक्षा ज्याची इकडे तोंडाच्या गाड्या असत्या त्यांनी इकडेच जा। बर, अंतरवाली चला, खांबे साहेबाला आवाज द्या ना। अरे नाही करत, एवढं सोपं नाही मग। एवढं सोपं नाही मग। दगा फटका करणं आमका एवढं सोपं नाही मग। ते हे कुठे बाकीचं मी बोलायला आहे ना, मी आहे ना बाकीचं बोलायला। तू एकटा बोलशील, बाकीचे बी पोरच आहेत ना। अरे बाळा, ए भाऊ, तुला कळत मी काय बोलतो? तू एकटा शहाणा असशील, आम्हाला बी कळत आहे काय करायचंय काय नाही करायचं। खांबे साहेब आलते ना, गाडी आणली का? मी पाहायला तर काय पाहिलं, मी उपोषणातला आहे। खाली बसल्यावर दम नाही यांना तिथं समजून सांगतो तुमच्या समक्ष एकदा। आणि ॲम्ब्युलन्स राहून सांगा, पण नाही माझ्याच गाडीत आलो, मी माझ्याच गाडीत जाणार। ते होतं हट्टानेच वाटलं, नाही गाडीत चालतो, तुम्ही माझ्या गाडीत चला। माझं हत्यार आहे ना, असं कसं समाज आहे ना राव तुमचं। मग सगळंच ऐकलं म्हणल्यावर, तुमच्या शब्दाला मान दिला म्हणल्यावर नाही कसं नेलं तर तुम्हीच नेलंय ना। तिथं सलाईन तेवढं डॉक्टर लावणार आहे ना, दुसरा कोण लावणार? मला समजून सांगता येईल तिथं आणखीन माईक मधून, म्हणजे तुमचं काम हलकं होईल आणि माझं सुद्धा होईल। कारण मला राज्याचं आंदोलन चालवायचंय आणि त्याला मोडायचं, ते तुम्हाला नाही म्हणणार आम्ही। तुम्ही तुमचं काम करताय। पुन्हा सांगतो एकदा, पोलिसांना दोष देऊन पोलिसांना नाही बोलायचं। त्याला आपण हारिलंय, त्याला आणखीन आता रात्रभर झोप नाही येणार। यांनी आपल्याला हारिलंय म्हणून, कारण त्याने दारं बंद केले। त्यामुळं काय असेल ते त्याच्याकडं, इकडं नाही। चला ना, चला। ही गाडी कोणाची? आपलीच आहे का?